नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं घर कसं आहे आत. चला तर बघ, तुम्हाला मी आता घरात घेऊन जातोय. हा घराचा एंट्रन्स दरवाजा आहे. आत गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटतो हा हॉल. हा हॉल एकदम साध्या पद्धतीने आम्ही डेकोरेट केलेला आहे. अजून घराचं थोडं डेकोरेशनचं काम बरंच बाकी आहे. तुम्ही पाहू शकता सिलिंगवरचा झुंबर पण आम्ही लावलेला नाही आहे. दादाचं लग्न असल्या कारणाने आम्ही घराचं काम खूप फटाफट फास्टमध्ये करून घेतलं होतं. त्यामुळे बरीचशी कामं राहिली होती. तर हा वरचा सिलिंग आहे, याच्यात खूप साऱ्या लाईट्स लागतात, ज्या की अशा प्रकारे लागत आहेत. आता आपण आलोय घरातल्या एकदम खास जागेवरती, जिथे की आमचं देवघर आहे. तुम्ही पाहू शकता इथे कपाट वगैरे ठेवलेलं आहे. आणि देवाचं आम्ही अजून पूर्ण देवारा बनवलेला नाही आहे, कारण की आम्ही खूप घाईमध्ये घराचं काम केलं होतं. तुम्ही पाहू शकता वरच्या ठिकाणी आम्ही सामान ठेवायला पण जागा केली आहे आणि फॅन वगैरे सगळं अटॅच करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आमचं हे देवघर आहे, जे हॉलच्या बाजूलाच आहे. तर आता आपण चाललोय आपल्या बेडरूममध्ये. तर हा बेडरूम आहे एकदम साध्या पद्धतीने बनवलेला असा हा आमचा बेडरूम. एकदम साधा, म्हणजे गावच्या ठिकाणी असा बेडरूम असणं खूपच गरजेचं आहे, कारण की धावपळ शेतातली कामं करून आल्यानंतर इथे आराम करायला जी शांतता भेटते ती बाहेर कुठेच भेटू शकत नाही आहे. खूपच छान आहे. त्यानंतर आम्ही बघतो तर इथं वॉश बेसन हात धुण्यासाठी बनवलेलं आहे. त्यानंतर आपण जातो बाथरूममध्ये. बाथरूममध्ये एक इंग्लिश टॉयलेट बनवलेलं आहे, जे की खूपच भारी आहे आणि इथे आंघोळीसाठी आम्ही येत असतो. आणि त्यानंतर दुसरं एक टॉयलेट आम्ही बनवलेलं जे इंडियन टॉयलेट आहे, जे की इंडियन टॉयलेट असणं खूप गरजेचं आहे घरात, त्यामुळे आम्ही एक इंडियन टॉयलेट पण बनवलं आहे. तर आता आपण जाणार आहोत आमच्या किचनमध्ये. किचनमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता किचन असं खूप सारं मोठं किचन बनवलेलं आहे. तर याच्यात भांडी ठेवण्यासाठी मांडणी देखील बनवलेली आहे, ज्याच्यात आम्ही भांडी ठेवल्या. तर वरती पण सामान ठेवण्यासाठी बनवलं आहे, रॅक बनवला आहे. अशा प्रकारे हे किचन आहे. आणि हे फ्रीज पाहू शकता. फ्रीजमध्ये अजून काही सामान नाही ठेवलं, कारण की आम्ही आज वापरत नाही आहे, नवीनच आम्ही इथे राहायला आलो आहे म्हणून. गावात जर घर असेल आणि त्याला टेरेस नसेल तर त्याचा काय फायदा. तर आम्ही याच्यात देखील टेरेस बनवलेला आहे. चला तर मंडळी, मग मी तुम्हाला आमचं टेरेस दाखवत आहे. हे टेरेस बघून तुम्हाला देखील वाटेल की आपण देखील असंच टेरेस बनावं. खरंच गावच्या ठिकाणी टेरेस असणं खूप गरजेचं आहे, कारण की या टेरेसवरतून मला सकाळी सकाळी सूर्य उदय आणि सूर्यास्त बघायला जी मजा येते ती इतर कुठेच येऊ शकत नाही आहे. कारण की आम्ही बघा इथे मोठा स्पेस ठेवला धान्य वाळवण्यासाठी, आणि या साईडला देखील मोठा स्पेस ठेवलेला आहे धान्य वाळवण्यासाठी. सेम अशा प्रकारे आम्ही हा टेरेस बनवलेला आहे. आणि इथे झोपाळा लावू शकतो, पण आता सध्या आम्ही लावला नाही आहे. तसेच आम्ही वरच्या ठिकाणी एक छोटासा बेडरूम काढला आहे. तर त्या बेडरूममध्ये आपण जात आहोत. तर तुम्ही पाहू शकता त्या बेडरूममध्ये आम्ही धान्य ठेवले आहेत, जे की आम्ही साठवलेले आहेत. बाजरी, गहू वगैरे आमच्या शेतातले जे धान्य होतं ते इथंच ठेवतो. आणि सेम रॅक पण वरती बनवला सामान ठेवण्यासाठी. तर अशा प्रकारे वरचा बेडरूम आहे. इथे पण वॉश बेसिन आहे, आणि इथे एक इंग्लिश टॉयलेट आम्ही बनवलेला आहे वरच्या बेडरूममध्ये, एकदम मस्तपैकी स्टाईल आधी लावून. त्याच प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे बाथरूम देखील आम्ही बनवलेला आहे आंघोळीसाठी. तर वरच्या बेडरूममध्ये हे बाथरूम आहे, आणि परत वॉशिंग मशीन इथे ठेवलेली कपडे धुण्यासाठी. तर पाहू शकता किती भारी नजारा बघायला भेटतो आपल्याला इथं. डोंगर, रांगा वगैरे. सकाळी सकाळी सूर्योदय इथूनच निघतो आणि सूर्यास्त देखील या साईडला होतो. आता या शिडीने आपण जाणार आहोत मिनी टेरेसवरती. मिनी टेरेसवरती गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो आजूबाजूचा नजारा. तर मिनी टेरेसवरती तुम्ही पाहू शकता अजून देखील आमचं थोडंफार सामान इथे पडलेलं आहे. ही टाकी जी समोरची दिसते, ही टाकी आमच्या घरामध्ये पाणी सप्लाय करण्याचं काम करते. या टाकीमध्ये आम्ही बोरने पाणी चढवतो, आणि हे पाणी आमच्या घरात येतं. समोर जो बंगला आहे तो माझ्या चुलत्याचा देखील आहे. आणि इथे पाहू शकता घरचा आजूबाजूचा नजारा, वरतून निसर्गरम्य वातावरण एकच नंबर दिसतंय भावांनो, सांगायचं म्हटलं तर. तर तुम्ही पाहू शकता मागच्या साईडला ही शेती देखील आमची आहे. शेतीसुद्धा आम्ही इथून पाहू शकतो. हे बाजूला जे घर दिसतंय ते माझ्या चुलत भावाचं आहे. सगळ्यांना वाटतं की आपलं ग्रामीण भागात एक छोटंसं छान असं सुंदर घर असावं. घराच्या बाजूला छोटंसं पटांगण असणं खूप गरजेचं असतं, त्यामुळे आम्ही ही जागा रिकामी पटांगणासाठीच ठेवलेली आहे. गावच्या घराला शोभा तेव्हाच येते जेव्हा घरासमोर तुळस असेल. तर आम्ही देखील अशाच प्रकारे एक तुळस बांधून घेतली आहे, जी की प्युअर दगडापासून बनवलेली तुळस आहे. तर हा होता आमचा व्हिलेज होम टूर. घर मोठं असणं महत्त्वाचं नाही आहे, पण घराच्या माणसांचं मन खूप मोठं असणं हे महत्त्वाचं असतं. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, घराचा टूर आवडला असेल. खूपच छान आहे. तुम्ही पण अशा प्रकारे घर बांधू शकता खूपच साध्या पद्धतीने. भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये.